तर महत्त्वाची बातमी आहे, सोलापूरकरला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेचा स्थानिकांना त्रास होतोय। स्थानिक नागरिकांकडून सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते, अन्यथा आंदोलन करू असा इशारा आता स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे। सोलापूरकरला गेली 9 दिवसापासून त्याच्या घरासमोर सुरक्षा पुरवली जात आहे। पोलीस या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत। मात्र या पोलीस सुरक्षेचा स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। काही स्थानिक इथले नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। तर राहुल सोलापूरकरच्या घरासमोर गेली 9 दिवसापासून हे पोलीस इथं ठाण मांडून बसलेले आहेत। कशा या गोष्टीकडे पाहताय? नमस्कार, मी रोहन उभे, मी ह्याच भागात राहतो। आता गेले कित्येक दिवस इथे पोलिसांचा फौजफाटा आहे, एवढी सिक्युरिटी आहे, म्हणजे कोणी उठावं, वादग्रस्त वक्तव्य करावं आणि त्याला एवढी तुम्ही सिक्युरिटी द्यायची। स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतोय। म्हणजे इव्हन माझ्या मुलाला शाळेत सोडायला इथे ट्रॅफिक जाम असतं, घ्यायला या, सोडायला या, तुम्ही बघा कम्प्लिटली बॅरिकेटिंग एवढी आहे आणि एवढे पोलीस असतात, लहान मुलं अक्षरशः घाबरतात। आपण जर असाच कायम जर त्यांना बंदोबस्त ठेवला तर संपूर्ण आंबेडकरी जनता असेल, शिवप्रेमी असेल, भविष्यामध्ये ह्या गोष्टीचा अंत न पाहता जर आपण ताबडतोब याचं पोलीस सिक्युरिटी प्रशासनाने जर काढून घेतली नाही तर भविष्यात आम्ही या ठिकाणी स्थानिक नागरिक म्हणून या ठिकाणी भव्य आंदोलनाची तयारी या ठिकाणी पोलिसांना निवेदन देऊन, प्रशासनाला निवेदन करून येत्या काळामध्ये जर असाच 24 तास सिक्युरिटीचं पारसे यांनी या ठिकाणी त्यांना सुरक्षा देण्याचं काम जर प्रशासनाने केलं तर भविष्यात मोठं आंदोलन उभारलं जाईल, याची या ठिकाणी आज आम्ही जाहीर करतो। पोलीस सुरक्षेचा स्थानिक नागरिकांना सुद्धा त्रास होतोय, त्यामुळे राहुल सोलापूरकर वरती गुन्हा दाखल करा अशी त्यांच्याकडून ही मागणी करताना आपल्याला इथले स्थानिक नागरिक पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, पुणे। तर सोलापूरकरच्या घरासमोर सलग 9व्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। काल वंचित रिपाईच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं, तर आजही पतित पावन संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे।